140 कोटी भारतीयाला माहीत आहे 527 वर्षापासून रामलल्ला तंबूमध्ये आहे। किती वर्षापासून? 527 वर्षापासून। मोदीजीला यावं लागलं, तुम्हाला कमळाला मत द्यावं लागलं, तुम्हाला कमळाला मत देऊन मोदीजीला यावं लागलं आणि मोदीजींना येऊन सुप्रीम कोर्टमध्ये योग्य पद्धतीने सरकार आणि तिथलं सारं मांडावं लागलं आणि म्हणून आज 527 वर्षानंतर रामलल्ला तंबूतनं निघून जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात 22 जानेवारीला जाणार आहे। आणि त्यामुळं काही लोकांना दुःख आहे, काही लोकांना दुःख आहे की ज्यांनी 65 वर्ष सरकार चालवलंय पण 527 वर्ष रामलल्ला तंबूमध्ये होते। त्यामुळं 140 कोटी जनतेला माहीत आहे, जनता जेव्हा मतदान करते ना तेव्हा जनता हृदयातून मतदान करते। कसं नाही आहे असं प्रत्येक, आता आम्हालाही निमंत्रण नाही आहे, राज्याचा अध्यक्ष आहे पक्षाचा, ते 22 तारखेला तिथे काय त्या निमंत्रकांनी व्यवस्था उभ्या केल्या आहे, किती लोकांच्या व्यवस्था होऊ शकतात, ज्या अनेक लोक असे आहेत, आपण तर कारसेवा एका दिवसाकरता केली असेल, मी एका दिवसाकरता काही माझे योगदान दिलं असेल, पण 527 वर्षाचे रामलल्ला तंबूतले राम मंदिरात जावे याकरता लोकांनी आयुष्य दिलं आहे, पूर्ण आयुष्य समर्पित केलेले लोक आहेत, त्यांची नावे असतील ना, काही ते नावे असतील ना, ज्या निमंत्रक ज्या ठिकाणी त्या न्यासाचे लोक आहेत त्यांच्याकडे यादी असेल ना की संपूर्ण आयुष्य दिलं आहे, अशी समाज असाही लोक आहेत। मग 22 जानेवारीच का, 23 जानेवारी जाऊ शकतो, 24 जानेवारीला जाऊ शकतो, 25 जानेवारीला जाऊ शकतो, असं नाही आहे की आता मला निमंत्रण आहे याचा अर्थ मी असं समजायचं काय। तिथे असा समाज एक मोठा आहे देशामध्ये, असं एक वर्ग आहे ज्यांनी संपूर्ण राम मंदिराच्या निर्माणाकरता संपूर्ण आपलं जीवनच देऊन टाकलं आहे, अशाची यादी असेल ना। आणि त्यामुळं मला वाटतं याला बोललं नाही त्याला बोललं नाही, ज्यांच्या मनात ज्या दिवशी वाटतं त्या दिवशी गेलं पाहिजे। 100% माझ्यासोबत होते 3 तास माझ्या सुपर वॉरियरच्या बैठकीमध्ये, पूर्ण वेळ आमचे सर्व नेते होते। फक्त काही लोक गैरसमज तयार करतात आहे, मधात गॅप निर्माण करत आहेत। मी काल 2.5 तास कोर ग्रुपची बैठक घेतली, निंबाळकर या बाजूला होते, मोहिते या बाजूला होते, तुम्ही गैरसमज करू नका आणि गैरसमज करू नका। 100% भारतीय जनता पार्टी एकसंघ आहे आणि माळा लोकसभा 51% मतं घेऊन जिंकेल, 100% मी तुम्हाला सांगतो। केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला अधिकार आहे, मला कुठल्याही उमेदवारीचा अधिकार नाही, पण रणजितसिंग नाईक निंबाळकरांनी 5 वर्षामध्ये 40 वर्षातल्या खासदारांनी जेवढं कामं केले नाही तेवढे कामं निश्चितपणे मी तुम्हाला सांगू शकतो की रणजितसिंग निंबाळकरांनी केले। आता जनतेचे मतं घेतल्यावर एखाद्या कार्यकर्त्याने चांगलं काम केलं असेल त्याचा कौतुक करणे अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे। आक्रोश करणं कामच आहे त्यांचं, पण त्याला प्रतिसाद मिळणार नाही, कारण शेवटी विरोधी पक्ष आपलं काम करत असतो। खरं तर अशा आक्रोश यात्रेतनं काय मांडणार आहे, काय तुमचं मांडण्याला येईल? का 2.5 वर्ष सरकारने काय खूप चांगलं काम केलं आहे, की 65 वर्ष तुमच्या काँग्रेस पार्टीने चांगलं काम केलं आहे? काहीच नाही आहे। आणि त्यामुळं मला वाटतं जर समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काही आपण केलं असाल तरच जनता मत देतं। यात्रा निघतात, यात्रा निघत असतात, त्या काढाव्या लागतात। थोडी उमेदवारीबद्दल एखाद्या व्यक्तीने काम केलं नाही केलं हा निर्णय आमचे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड घेईल, बट असा कुठला मतदारसंघ नाही जिथे मोदीजींच्या सरकारच्या योजना पोहोचल्या नाही। आता निंबाळकर खासदारांनी थोडं समोर काम केलं, काही काम कमी जास्त झालं असेल, त्यांचा परफॉर्मन्स ऑडिट वगैरे काय करायचं ते आपलं पार्लमेंटरी बोर्ड करत असतं, पण याचा अर्थ असा नाही की सोलापूरमध्ये केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ झाला नाही, केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ प्रत्येक लोकसभा झाला आहे। चांगलं काम केलं, तिकिटाचा निर्णय वर होईल असं नसतं की मागच्या वेळी मी ऊर्जा मंत्री म्हणून काम केलं 5 वर्ष, 15 वर्ष आमदार होतो, मला पक्षाने सांगितलं नका लढू, असं काही नाही आहे। आपण इतकं भाजपमध्ये बघताय, पक्ष केव्हाही कोणाला थांबू शकतं, केव्हाही कोणाला देऊ शकतं। इथे असं नाही आहे की रणजितसिंग निंबाळकर साहेबांची तारीफ केली म्हणजे पक्ष त्यांना, शेवटी त्यांचं काम आहे, त्यांनी चांगलं काम केलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।